संघाचा अख्खा गुण सिंगाचा श्रीगणेशा मात्र केला जातोय. इथे 2 धाव पुस्तकावरती पाहायला मिळतील. पहिला चेंडू यश शिर्क्यांचा अक्षरशः ब्रह्मास्त्रचा मारा. पॉवर प्लेचं पहिलं षटक. हा देखील आपण पाहू शकाल औसत डॉप्सम यस पंच सांगतायत की हा चेंडू वाईट आहे. अभ्यंतरची एक धाव बनण्याची मदत वाढ होईल, जाऊन पोहोचेल ती 3 अंकावरती. हा देखील स्वीपर खबरशा ठोक्यावरून हा ठोकलाय चौकार आणि या चौकाराच्या मदतीनं टीमची धावसंख्या 7 या अंकावरती. भरपूर वेट केलं, वॉश केलं, शेवटपर्यंत चेंडूवरती नजर ठेवली आहे. बॅट्समन आपण पाहतोय विपुळानं आणि त्याच्यानंतर लगवलेला चौकार. लाजवाब फटकेबाजी पाहायला मिळाली पहिल्या मॅचमध्ये, ते म्हणजे आयुष भोईरांची. काय लाजवाब बॅटिंग राहिली आहे दहिवली संघाकडून. मात्र दुसरी मॅच 8.5 विपक्षामध्ये असणारा खंडाच्या 2 संघादरम्यान. फुलटॉस चेंडू त्याच्यावरती आमंत्रण स्वीकारलंय. सागरच्या मस्तकावर दस्तक देत चेंडू निघून गेलाय. वाईडिश लॉंग ऑन बॉर्डर लाईनच्या बाहेर इथे ठोकलाय षटकार. हा षटकार आला. या षटकाराच्या मदतीने टीमची धावसंख्या जाबून मात्र पोहोचली आहे ती तब्बल 13 आहे धावसंख्येवरती. अजून एक बॅटसेटिंग एश हिथून देखील झाली कुणालकडून चुकी. चेंडू चाललाय थर्ड मॅनला, धन 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 करत आलाय चौकार. कुणाल होते तिथे, कुणाल यांच्याकडून चुकी झाली आहे. युवा खेळाडू त्यांना पहिली संधी दिली आहे ती म्हणजे सांडशी संघाने, पण त्या संधीचं सोनं करायचं आहे, पण तशी फिल्डिंग देखील करावी लागणार आहे. चौकाराच्या मदतीनं टीमची धावसंख्या 17 धाबा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. ऑन साईडला इथे मात्र प्रहार चढवलाय. वाईड इज लॉंग ऑन शॉट ठोक्यावरून हा ठोकलाय. अजून एक दर्जेदार षटकार. या षटकाराने षटक क्रमांक पहिलं सुरू असताना धावसंख्या जाऊन मात्र पोहोचली आहे ती तब्बल 23 धाबा धावफलकावरती. काय बॅटिंग चालू आहे, लाजवाब पहिला मॅच. हा देखील चेंडू आपण पाहू शकाल मिड ऑफला फिल्डिंग केली आहे. एक सिंगलच्या मध्ये षटक क्रमांक पहिलं देखील समाप्त झालं. षटक क्रमांक 1च्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या सावून पोहोचली आहे ती बिनबाद 24 अंकावरती. आपण पाहतोय की खांडस ग्रामपंचायतचे कर्मचारी माननीय श्री आपण पाहतोय अशोक जैनकर साहेबांकडून मात्र विपुल याने जर अर्धशतकीय केली तर तब्बल रोख रक्कम 2000 रुपयाचा कॅश प्राइज असेल. ही संधी आता विपुल यांच्यासाठी. पहिल्या मॅचमध्ये देखील 50 पाहायला मिळाली असते आयुष भोईरांची, पण ती 50 देखील हुकली. 46 धावसंख्या इनिंग साकारली त्यांनी देखील. आता मात्र संधी असेल ती विपुल यांना देखील. त्यांचा बॅटचा विचार केला मॅचचा आपण तर तब्बल 6 चेंडू फेस केले. 23 धावसंख्येवरती वैयक्तिक खेळी करतायत. संघाची धावसंख्या झाली आहे पहिल्या षटकामध्ये 23. पॉवर प्लेच्या षटकाचा पुरेपूर वापर केलाय. आता ओव्हर क्रमांक 2 मध्ये गोलंदाजी मार्कवरती किरण पाटेकर आलेत.
पहिला चेंडू ऑन साईडला. सागर तिथे तयार आहेत, चुकी होणार नाहीये. त्याचबरोबर उद्याची खेळबळे साहेब देखील उपस्थित आहेत, त्यांना देखील विनंती असेल आपण देखील यावं मंचावरती. 25 धाबा फलकावरती एक सिंगल घेतली आपण एकदा. एक सिंगलच्या मदतीने टीमची धावसंख्या जाऊन मात्र पोहोचेल ती 25 वरती. नितीन औसाईक आपण पाहतो आता. आडव्या बॅटीतून प्रहार चढवलाय. अक्षरशः आगीच्या गोळा फेकत असताना जशी बंदुकीमधून गोळी निघते ना, अशी नितीनांच्या बॅट मधून मात्र चेंडू हवाई सफर झालाय. सीमारेषेच्या बाहेर काऊ कॉर्नरला ठोकला. इथून षटकार. चौकार आला आणि चौकाराच्या मदतीन टीमची धावसंख्या षटकार आहे ना त्या बॉलवरती. चौकार आहे का? यस, चौकार आलाय. पंचांकडून इशारा आलाय. चौकाराच्या मदतीने टीमची धावसंख्या जाऊन मात्र पोहोचली आहे ती तब्बल 29 या धावसंख्येवरती. 29 धाव फलकावरती नितीन स्ट्राईक आपण पाहतोय. स्पेसिस्ट अक्षरशः लाजबाब बाशिंग, अक्षरशः बेट ऑन वॉच क्रिकेट शेवटपर्यंत मात्र लक्ष ठेवत आहेत. आणि त्याच्यानंतर मैदानाच्या चारी बाजूला सौफेर टोलेबाजी बेबंद भटकेबाजी पाहायला मिळते आहे. ती खांडस संघाची आपण पाहतोय विपुल आणि त्यांना साथ देत आहेत. आता नितीनाच्या बॅटमधून अजून एक दुसरा चौकार. हा देखील फिरून घालण्याचा प्रयत्न. पंचांचा इशाराला निर्धाव चेंडूचं संघटन करतायत. हे निर्धाव चेंडू भरपूर खूप काही सांगून जात आहेत. ते म्हणजे सांची संघासाठी फुल लेंथ बॉल आणि त्याच्यावरती पिकअप शॉट. अक्षरशः तिथे क्षेत्ररक्षक होते आविष्कार शिर्के, हे मात्र पाहत राहिले आणि तिथून चेंडू मात्र चाललाय डीप बकेटला. अजून एक धमाका. नितीनच्या बॅटमधून षटकार. दर्जेदार बॅटिंग. षटकाराच्या मदतीने टीमची धावसंख्या 39 धाव फलकावरती. दुसरं षटक मैदानामध्ये सुरू असताना अजून एक इथून मात्र क्षेत्र यष्टरक्षकांनी केली आहे चुकी आणि तिथून चेंडू चालला लॉंग स्टॉपला. लेग बाईस आलेला हा चौकार. दोन षटकांच्या समाप्तीनंतर 43 धाव फलकावरती बिनबाद सध्याची स्थिती पाहायला मिळते. अजून सलामीची जोडी पाहायला गेली तर एक एक ओव्हर वाटून घेतली. पहिलं षटक पूर्णपणे खेळले विपुलांना आणि दुसरं षटक खेळलं तर नितीन. प्रॉपर बॅटिंग पाहायला मिळते. हा देखील अखू टप्पाचा चेंडू आणि त्याच्यावरती पुलचा धमाका ठरलाय सक्सेसफुल. चेंडू एक टप्पा घेत त्याला बाउंड्री लाईनच्या बाहेर. इथे आल्या 4 धाबा. चौकार. या चौकाराच्या मदतीन टीमची धावसंख्या जाऊन मात्र पोहोचली 47 या धावसंख्येवरती. 47 धाव फलकावरती पाहायला मिळत आहेत. चौफर टोलेबाजी पाहायला मिळते.
अक्षरशः जशा गोलंदाज येत आहेत त्यांच्यावरती हल्ला बोल चढवायला सुरुवात केली आहे खांडस संघाने. इराद्याने आज मैदानामध्ये दाखल देखील झालाय. अजून एक यश पाहायला मिळत आहे. षटकार अक्षरशः पहिले ओव्हर षटक पैकीला यश आणणं त्यांना देखील धावसंख्या भरपूर खर्च केली. त्याच्यानंतर किरण पाटेकर आले त्यांनी देखील धावसंख्या भरपूर खर्च केली आहे. आता अजय शिर्के आलेत आणि त्यांच्यावरती पहिल्या चेंडूवरती लगवला चौकार, दुसऱ्या चेंडूवरती लगवला षटकार. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचेल ती 53 रन्स. लॉस ऑफ 0 बिगेस्ट टीम. खांडस संघ आपल्याला पाहायला बोलतोय. एकदा जोरदार आले उद्या संघाचे अर्धशतकीय पारी खेळत असताना पाहायला मिळतात आपल्याला. दोन्ही फलंदाज पार्टनरशिप झाली आहे 53 धावसंख्येची. आपण नितीनांचा मागचा विचार केला तर 9 चेंडू 34 धावसंख्येवरती खेळत आहेत आणि त्याच्यानंतर नितीन हे 5 चेंडू 14 वरती खेळत आहेत. एक का बॅटिंग लाईनअप राहिली आहे. हा आला चेंडू. आता इथून निर्धाव व्हाईट चेंडूचा इशारा आला पंचांचा व्हाईटच्या माध्यमातून. संघाची धावसंख्या जाऊन मात्र पोहोचेल ती अद्यापर्यंत 54 धावसंख्येवरती. हा चेंडू टेकअप होत आलाय. चांगला चेंडू पाहायला मिळाला. भेगावरती स्वार आता झालाय. आता लाईन भेटली आहे, आता लेन देखील भेटली. इथून आता धावसंख्या थांबवावी लागेल. हा देखील हेलिकॉप्टर लुक द्यायचा प्रयत्न आणि चेंडू इथून चालला सीमारेषेच्या बाहेर. इथून अजून एक दणका इथून पाहायला मिळेल. आलाय चौकार. सांडशी संघाच्या विरोधामध्ये लगवलेला हा चौकार. आणि पाहायला गेलं तर 2.4 चेंडूचा खेळ संपलाय आणि खांडस संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती तब्बल 58 या धावसंख्येवरती. अजय शिर्के यांच्यावरती देखील आता हल्ला चढवायला सुरुवात झाली आहे ती विपुल यांच्याकडून. अजून एक परंतु इथून सागर तयार आहेत. कोणती चुकी होणार नाहीये. इथून मात्र एक सिंगल प्राप्त झाली आहे. सिंगलच्या मदतीने टीमची धावसंख्या जाऊन मात्र पोहोचेल ती अद्यापर्यंत 59 धावसंख्येवरती. पहिल्या मॅचमध्ये 73 धावसंख्येचं लक्ष 74 करायच्या होत्या टीम अंजप संघाला. हा देखील पुढे खडे करायचा होता. इथून षटक क्रमांक 3 देखील संपला. षटक क्रमांक 3च्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या सावून पोहोचली ती 59 धावसंख्येवरती. आता अंतिम 6 चेंडूचा खेळ शेष असेल. कोणता गोलंदाज वापरला जाईल गोलंदाजीसाठी. 59 डावा धाव फलकावरती. शेवटचं अंतिम षटक गोलंदाजी मार्कवरती रोहिदास शिर्के आलेत. आज थोडस डिसिजन चेंज केलं होतं. नेहमी अजय शिर्के पहिले सलामीचं षटक फेकायचं. आज अजय शिर्केने 3रं षटक फेकलं. नेहमी रोहिदास शिर्के 3रं षटक फेकायचा. आज तो स्लॉग षटक फेकण्यासाठी आलाय. म्हणजे काहीतरी वेगळी रणनीती असेल. 59 डावा धाव फलकावरती. हा देखील टापकडला चेंडू पॉइंट शॉट डोक्यावरून. इथून यश स्किड होत असताना एक सिंगलचं डबलमध्ये कन्वर्ट. या दोनच्या मदतीने टीमची धावसंख्या जाऊन पोहोचेल ती तब्बल 61 धावसंख्येवरती. पाहतो आपण ग्रुप क्रमांक खांडस कर्मचारी आपण पाहतोय अशोक जायनकर यांच्याकडून मात्र अर्धशतकीय खेळीसाठी विपुल यांना 2000 रुपयाचा कॅश प्राईज आले आणि ते कमवायचंय आणि त्याच्यासाठी इथून चेंडू लगवलाय लॉंग लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर अलॉंग द कार्पेटने. इथून मिळाला चौकार आणि चौकाराच्या मदतीने टीमची धावसंख्या सावून पोहोचली आहे ती तब्बल 65 धावसंख्येवरती. आणि 14 चेंडू 45 धावसंख्येची इनिंग साकारत आतापर्यंत विपुल. एकदा जोरदार टाळ्या उद्या या बॅटिंगसाठी. ही अर्धशतकीय खेळी पाहायला मिळेल का या मॅच मध्ये या स्पर्धेमध्ये.
पॉवरफुल बॅटिंग पॉवरफुल हिटिंग पाहायला मिळतीये विपुलांच्या माध्यमातून आपल्याला. आता मात्र फटका सजवलाय, इथून टाटा बाय बाय करत चेंडू निघून चाललाय सीमारेषेच्या बाहेर. एकदा सोडा आले उद्या तब्बल 51 धावसंख्येची इनिंग साकारली 15 चेंडूंमध्ये, म्हणजे पहिला बहुमान मिळवला या स्पर्धेचा अर्धशतकीय खेळी करण्याचा, तो म्हणजे खडस टीमच्या विपुलने. एकदा जोरात आले उद्या या बॅटरसाठी. आपण पाहू शकाल लगेचच कॅश प्राइज आमच्यापर्यंत पोहोचवलंय, ते म्हणजे ग्रुप ग्रामपंचायत खांडसचे कर्मचारी अशोक जैनकर साहेबांकडून मात्र रोख रक्कम 2000 रुपयाचा कॅश प्राइज विपुल यांच्यासाठी. संघाची धाव संख्या 71 धाव फलकावरती, 71 धाव फलकावरती पाहायला मिळत आहेत. इथून देखील पॉइंट मधून चेंडू काढलाय कुणाल. आपण पाहू शकाल वारंवार चुका करत असताना यश आले तिथे मात्र चेंडू उचलते फेक करतील, तत्पूर्वी सिंगल्स डबल मध्ये कन्वर्ट.